मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा बैठक आहे। कार्यप्रणाली आणि कामकाजासंदर्भात आढावा घेतला जाईल। ठाकरे सेना आणि मनसे युती संदर्भातही चर्चेची शक्यता आहे। 24 जून पर्यंत मनसेच्या नियोजित बैठक आहे आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाणार आहे। मात्र युती संदर्भात या बैठकीमध्ये काही चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण पाहतोय आज पुन्हा एकदा बैठक होतीये। येणाऱ्या निवडणुका आणि युती हे दोनही मुद्दे खरं तर महत्त्वाचे असणार या बैठकीमध्ये। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच आज मनसेची महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय समिती मनसेची आहे ती आज या ठिकाणी आपला एक रिपोर्ट जो आहे तो बनवणार आहे। याच्यामध्ये मनसेची एकूण सध्याची परिस्थिती काय आहे, सध्या ग्राउंडवर मनसेचं स्टेटस नेमकं काय आहे, कोण काय नेमकं काम करतं, या सगळ्या गोष्टीचा आढावा खरं तर या बैठकीतून घेतला जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय की आता मनसेचे नेते देखील दाखल झालेले बघायला मिळत आहेत। मनसेच्या केंद्रीय समितीची ही बैठक आहेच, मात्र त्या व्यतिरिक्त मनसेच्या विभाग प्रमुखांची देखील बैठक आहे आणि या बैठकीमध्ये बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा होणार आहे। साधारण सुरुवातीची पहिली बैठक जी आहे ती माहीम मतदारसंघासंदर्भात आहे आणि माहीम म्हणजेच मनसेचा गड मानला जातो आणि या गडामध्ये नेमकी मनसेची ताकद किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे। त्या व्यतिरिक्त मुंबई आणि मनसेच्या एकूणच संदर्भात सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, कारण जर आपण बघितलं तर 2017चा राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना बघायला मिळतोय। त्यात राज ठाकरे स्वतः म्हणतायत की मराठीसाठी मी कोणासही पाय चाटू शकतो, मात्र मुंबई जर महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव कोण करत असेल तर त्याचे पायही छाटू शकतो, अशी आक्रमक भूमिका सध्या मनसेची आहे। आणि त्याच अनुषंगाने किती हा आक्रमकपणा सध्या बक्कळ करता येईल किंवा जर एकला चलोरेची भूमिका असेल तर कशा पद्धतीची ताकद जी आहे ती आजमावता येईल, या सगळ्या गोष्टीची चाचपणी सध्या मनसेकडून केली जाते आणि त्यासाठीच एकूण 24 तारखेपर्यंत या बैठकांचं आयोजन निश्चितच वैदेही, खरं तर या बैठकीनंतरच नेमका काय निर्णय झाला हे समोर येईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।